स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणचे 15 प्रश्न। तर चला सुरू करूया। प्रश्न पहिला, खालील पर्यायांपैकी भाववाचक नाम ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 गोड, 2 गुलाम, 3 देव, 4 ओलावा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ओलावा। ओलावा हा शब्द भाववाचक नाम आहे। प्रश्न क्रमांक 2 पत्तन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 अवनती, 2 उन्नती, 3 संपत्ती, 4 पाडणे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उन्नती। पतन या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आहे उन्नती। प्रश्न क्रमांक 3 उपरती होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा। ऑप्शन क्रमांक 1 पश्चाताप होणे, 2 प्रेमभंग होणे, 3 आवडणे, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पश्चाताप होणे। उपरती होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे पश्चाताप होणे। प्रश्न क्रमांक 4 आनंद यादव या लेखकांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे। ऑप्शन क्रमांक 1 आमचा बाप आणि आम्ही, 2 गुलामगिरी, 3 गोतावळा, 4 बलूत। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गोतावळा। आनंद यादव या लेखकांनी गोतावळा हे पुस्तक लिहिले आहे। प्रश्न क्रमांक 6 मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली। या वाक्यातील प्रयोग ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 कर्मणी प्रयोग, 2 कर्तरी प्रयोग, 3 भाव्य प्रयोग, 4 नवीन कर्मणी प्रयोग। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कर्मणी प्रयोग। मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली या वाक्याचा प्रयोग आहे कर्मणी प्रयोग। प्रश्न क्रमांक 7 असोशी या शब्दाचा अर्थ सांगा। ऑप्शन क्रमांक 1 मदत करणे, 2 असहाय्यता, 3 कसोशी, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कसोशी। असोशी या शब्दाचा अर्थ आहे कसोशी। प्रश्न क्रमांक 8 डोंगरमाथा या शब्दाचा योग्य समास ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 षष्ठी तत्पुरुष समास, 2 अव्ययभाव समास, 3 कर्मधारय समास, 4 द्विगु समास। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 षष्ठी तत्पुरुष समास। डोंगरमाथा या शब्दाचा योग्य समास आहे षष्ठी तत्पुरुष समास। प्रश्न क्रमांक 9 माग मूस या शब्दाचा योग्य अर्थ सांगा। ऑप्शन क्रमांक 1 मागोमाग, 2 शोध, 3 साचा, 4 पत्ता। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पत्ता। मागमूस या शब्दाचा योग्य अर्थ आहे पत्ता। प्रश्न क्रमांक 10 बेचव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा। ऑप्शन क्रमांक 1 गोड, 2 चविष्ट, 3 खारट, 4 रसाळ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चविष्ट। बेचव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे चविष्ट। प्रश्न क्रमांक 11 क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ धातूला काय म्हणतात। ऑप्शन क्रमांक 1 सर्वनाम, 2 क्रियापद, 3 धातू, 4 नाम। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 धातू। क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ धातूला धातू असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 12 तोंडपाठ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे। ऑप्शन क्रमांक 1 अव्ययभाव समास, 2 तत्पुरुष समास, 3 द्विगु समास, 4 द्वंद्व समास। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तत्पुरुष समास। तोंडपाठ हा तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 13 कष्ट करून जीवन जगणारे शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा। ऑप्शन क्रमांक 1 शोषित, 2 पीडित, 3 श्रीमंत, 4 श्रमजीवी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 श्रमजीवी। कष्ट करून जीवन जगणारे या शब्दासाठी योग्य शब्द आहे श्रमजीवी। प्रश्न क्रमांक 14 वारकरी संप्रदायातील कोणत्या संतांचे वास्तव्य गंगाखेड या ठिकाणी होते। ऑप्शन क्रमांक 1 संत तुकाराम महाराज, 2 संत जनाबाई, 3 संत एकनाथ महाराज, 4 संत चांगदेव महाराज। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 संत जनाबाई। संत जनाबाई यांचे वास्तव्य हे गंगाखेड या ठिकाणी होते। प्रश्न क्रमांक 15 वारकरी संप्रदायातील कोणत्या संतांचे वास्तव्य हे मंगळवेढा या ठिकाणी होते। ऑप्शन क्रमांक 1 संत तुकाराम महाराज, 2 संत जनाबाई,
3 संत एकनाथ महाराज, 4 संत कान्होपात्रा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 संत कान्होपात्रा. संत कान्होपात्रा यांचे वास्तव्य हे मंगळवेढा या ठिकाणी होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.